वर्ध्यातील चाणकीत यशोदा नदीत आलेल्या पुरात 4 जण अडकलेत। रस्त्याच्या कामासाठी आलेले मजूर हे झोपडी बांधून त्या ठिकाणी राहत होते। मात्र रात्रभर झालेल्या पावसामुळे पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली। नागरिकांना रेस्क्यू करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन त्या घटनास्थळी दाखल झाले। हिंगणघाट तहसीलदार आणि अधिकारी सुद्धा घटनास्थळी दाखल झालेत। पुराच्या पाण्यामुळे गावांचाही संपर्क तुटलाय, तर अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन घटनास्थळी दाखल झाले। गडचिरोली वर्ध्यातली दृश्य आपण पाहतो। विदर्भात मुसळधार पावसाने हजेरी लावली आणि त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। वर्धा जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे आणि वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। सध्या मी चाणकी परिसरात आहे आणि या परिसरामध्ये जो पूल आहे, पुलाच्या त्या बाजूला 4 नागरिक अटकले आहे। हे दुसऱ्या राज्यातील असल्याची माहिती मिळत आहे। एकूणच 4 नागरिक अटकल्याने त्यांना सुरक्षित रेस्क्यू करण्यासाठी रेस्क्यू पथक सुद्धा आलेले आहे। दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो रेस्क्यू करण्याचं काम त्यांना सुरू आहे। रेस्क्यू पथक तसेच बोट सुद्धा आले। एनडीआरएफ DDRF चे पथक इथे पोहोचले आहे। तहसील प्रशासन, महसूल प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून व्यवस्था करण्यात येत आहे। पोलीस प्रशासन सुद्धा पोहोचला आहे। रेस्क्यू करण्याचे काम सध्या सुरू आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या संदर्भात तहसीलदार शिंदे साहेब आहे। सर, काय सांगाल, कशा प्रकारचं हे 4 जणांना रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे? हिंगणघाट तालुक्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झालेला आहे। त्यामुळे 10 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात बराचसा रस्त्याला जो कनेक्टेड आहे तो अफेक्ट झालेला आहे। जसं आम्हाला सकाळी बातमी समजली तसं जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक इथं आलेलं आहे। महसूल यंत्रणेचं पथक आहे, पोलीस विभागाचं पथक आहे। आम्ही 1-2 तासापासून प्रयत्न करत आहोत। पाण्याचा जसा फ्लो कमी होत जाईल तसं आम्हाला त्या 4 लोकांना बाहेर काढायला यश मिळेल। एकूणच 4 लोक अटकले असून प्रशासनाच्या वतीने रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। काही तासातच त्यांना रेस्क्यू करण्यात येईल असे योगेश शिंदे यांनी सांगितले आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, चाणकी, वर्धा।